नमस्कार. स्वामी समर्थांच्या अद्भुत लीला आपण पाहिल्याच, पण स्वामींचे विचार त्याहूनही अगाध आहे. मनाचा ताबा कसा मिळवायचा आणि आपण स्वतःला कसं ओळखावं याचं मार्गदर्शन करणारा हा वेदांत अध्याय, उलगडणारं हे शुद्ध ज्ञान. आजोबा, हा धडा थोडा अवघड वाटतोय. यात जागृती, स्वप्न असं काहीतरी लिहिलंय. हे नक्की काय आहे? श्री गुरु लीलामृत अध्याय 24. बाळा, हे आपल्या आत्म्याच्या 4 अवस्था आहेत. पहिली जागृती, ज्यात आपण आता एकमेकांशी बोलतोय. दुसरी स्वप्न, जी आपण झोपेत पाहतो. तिसरी सुषुप्ती, म्हणजे गाढ झोप जिथे स्वप्नही नसतात. आणि चौथी सर्वात खास, ती म्हणजे तुरिया. ही समाधीची अवस्था आहे, जिथे आपल्याला शुद्ध आत्म्याचे रूप कळतं. बापरे, म्हणजे आपण दररोज या अवस्थांमधून जातो तर. पण आजोबा, हे मन सारखं इकडे तिकडे का धावत असतं? अरे बाळा, तेच तर या अध्यायाचं सार आहे. मन हे 2 प्रकारचं असतं, शुद्ध आणि अशुद्ध. विषयांच्या मागे धावणारं मन अशुद्ध आणि स्वामींच्या विचारात रमणारं मन शुद्ध. या मनावर ताबा मिळवण्यासाठी 2 गोष्टी लागतात, अभ्यास आणि वैराग्य. जसा टिटवीने चोचीने समुद्र आटवण्याचा प्रयत्न केला, तसाच जिद्दीने आपण मनाला शांत करायला हवं. मनाला जिंकलं तर काय मिळतं आजोबा? बाळा, जो आपल्या मनाला जिंकतो त्यालाच मोक्ष मिळतो. जसं तिळातून तेल काढण्यासाठी कष्ट करावे लागतात, तसंच मनाचा निग्रह केला की आपल्या हृदयातला परमेश्वर आपल्याला दिसतो. ज्याचं मन शांत नाही, त्याने कितीही तीर्थयात्रा केल्या किंवा दान धर्म केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही, असं हे शास्त्र सांगतं. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य ही 2 लगाम लावले की स्वामी आपल्याला नक्की भेटणार. अगदी बरोबर. हा मनोनिग्रहच मोक्षाचा एकमेव उपाय आहे. आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत की स्वामींनी अक्कलकोटमध्ये त्यांच्या भक्तांना अशाच कठीण प्रसंगांतून कसं सावरलं. श्री स्वामी समर्थ. मनाचा लगाम हाती आला की मोक्षाचा मार्ग सुकर होतो. अध्याय 24 मधील हे वेदांत ज्ञान आत्मसात करून आजोबा नातू आता स्वामींच्या पुढच्या लीलेकडे वळणार आहे. काय घडणार अक्कलकोटमध्ये? पाहत रहा आजोबांच्या गोष्टी, सीझन 18. आजोबा नातू आणि अक्कलकोट. भेटू लवकरच पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.